नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाय न्यूज। चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे। जगाचा पोशिंदा समजल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांची अक्षरशः थट्टा करण्यात आल्याचा आरोप होत आहे। पंचनामे झाले, अधिकारी आले, पाहणी झाली, पण मदतीचा अहवाल मात्र गायब झाला आणि तब्बल 18 शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिले। ही घटना आहे नागभीड तालुक्यातील आकापूर गावातील। ऑक्टोबर 2025 मध्ये झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर अक्षरशः पाणी फेरले। 4 आणि 5 ऑक्टोबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे कापणीला आलेले धान पीक पूर्णपणे जमीनदोस्त झाले। सोन्यासारखे उभे असलेले पीक काही तासांत चिखलात मिसळले। आधीच कर्ज, खत, बियाणे आणि मजुरीच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांच्या हातात आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला। अशा वेळी शासनाकडून मिळणाऱ्या मदतीकडेच शेतकऱ्यांचे डोळे लागले होते। शेतकऱ्यांनी तात्काळ कृषी विभागाकडे धाव घेतली। सहाय्यक कृषी अधिकारी गाडगे आणि ग्रामसेवक यांनी गावात जाऊन पंचनामेही केले। आकापूर गावातील तब्बल 18 शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे नोंदवण्यात आले। शेतकऱ्यांना वाटले आता शासन मदतीचा हात देईल, मात्र इथूनच सुरू झाला प्रशासनाचा अजब आणि धक्कादायक कारभार। पंचनाम्याचा अहवाल कृषी मंडळ अधिकारी तळोधी यांच्या कार्यालयातून तहसील कार्यालयात जाणे अपेक्षित होते, मात्र संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा अहवाल तहसील कार्यालयात पोहोचलाच नाही, असा गंभीर आरोप आता होत आहे। परिणामी बाकी गावांतील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा झाली, पण आकापूरच्या 18 शेतकऱ्यांना 1 रुपयाही मिळाला नाही। यामुळे संतप्त आणि हवालदिल झालेले शेतकरी कृषी कार्यालय आणि तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे, मात्र दोन्हीकडून फक्त उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। तहसील कार्यालयात चौकशी केली असता आमच्याकडे अशी कोणतीही यादी आलीच नाही असे स्पष्ट सांगण्यात आले, तर कृषी कार्यालयाकडून आम्ही अहवाल पाठवला आहे असे सांगितले जात आहे। मग प्रश्न असा निर्माण होतो की नेमका अहवाल गायब झाला कुठे? 18 शेतकऱ्यांच्या मदतीचा पैसा अडकला कुणामुळे आणि या गंभीर प्रकाराला जबाबदार कोण? आज आकापूरचा शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। निसर्गाने झोडपलं आणि आता प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्याची आशा संपवली। दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी आणि वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। लोकनाय न्यूज, भोजराज नवघडे, नागभीड। 8/10/2025 नुकसान भरपाई मिळण्यासाठी गाडगे मॅडम आमच्याकडे आली होती आणि आमच्या शेतामध्ये जाऊन नुकसान भरपाईची पाहणी केली, पण त्याचा लाभ आम्हाला शेतकऱ्यांना मिळाला नाही। पंचनामासुद्धा झाला, पंचनामा होऊनसुद्धा आम्हाला शेतकऱ्याला लाभ मिळाला नाही। त्याची विचारणा केली असता कृषी गाडगे मॅडम यांनी पागमोडे साहेबांकडे आम्ही फाईल दिलेली आहे, तुम्हाला पैसे मिळतील असं सांगितले होते, पण ते पैसे मिळाले नाही। ती फाईल तळोधीलाच राहिली। पागमोडे साहेबांनी का म्हटलं? त्यांनी म्हणले की आज तुम्हाला पैसे मिळतील असे म्हणून सांगितले, पैसे आम्हाला काही मिळाले नाही। तहसीलदार साहेबाकडे आम्ही ते यादी सादर केली आहे त्यांनी सांगितले। अच्छा, म्हणजे आता कमीत कमी 7-8 महिन्याचा कालावधी होऊनही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही। यादी म्हणजे कृषीवाल्यांनी दिरंगाई केल्यामुळे, तहसील ऑफिसमध्ये न पाठवल्यामुळे आपण शेतकरी म्हणजे वंचित आहात नुकसान भरपाईपासून। ठीक, आम्ही कोबेकडे जाऊन सुद्धा तहसील ऑफिसमध्ये गेलो होतो। कोबीले विचारलं असता कोबीने सुद्धा आम्हाकडे यादी आली नाही असे सांगितले।